बोईसर ड्रग्स बिक्री के आरोप के चलते अवैध निर्माण पर चला बुलडोजर। पालघर जिले के बोईसर में अम्लीय पदार्थ विरोधक समिति के प्रयासों के चलते MIDC प्रशासन ने यशवंत सृष्टि के सामने पालघर रोड के बगल में स्थित मंदिर प्रांगण के चार दीवारी सहित आसपास के अन्य अवैध निर्माण को ध्वस्त किया। आरोप है कि मंदिर की आड़ लेकर यहाँ पर और इसके आसपास के एरिया में काफी समय से ड्रग्स बेचने का काला कारोबार चल रहा था। ड्रग्स मुक्त बोईसर के अभियान के तहत शिवसेना नेता प्रभाकर राउत के नेतृत्व में अम्लीय पदार्थ विरोधक समिति का गठन किया गया है। इस समिति में बोईसर के कई राजनीतिक और सामाजिक संगठनों के प्रमुख लोग जुड़े हुए हैं। इन्वेस्टिगेशन टाइम्स से A.K. पांडे की रिपोर्ट। पदार्थ विरोधी आंदोलन समितीच्या वतीने अंमली पदार्थांच्या विक्रीला करणाऱ्या लोकांना कारवाई करण्यासाठी त्यांना स्वाक्षरी बसवण्यासाठी आम्ही ही कारवाई केलेली आहे आणि त्यासाठी MIDCच्या अधिकाऱ्यांनी संके साहेबांनी अतिशय चांगला पाऊल उचलला त्याबद्दल आम्ही संके साहेबांना धन्यवाद देतो। पुढे त्यांनी अशी अंमली पदार्थ ह्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम किंवा कपडे लागू नये आणि त्या ठिकाणी अंमली पदार्थ विकले जाऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यायला पाहिजे। ग्रामपंचायतने पण याचा पुढाकार घ्यायला पाहिजे एवढी आमची विनंती आहे। कारण अंमली पदार्थ हा विषय फार मोठा आहे, हॉट विषय आहे। आमची तरुण पिढी येणारी पिढी तरुण पिढी कॉलेजच्या मुलं मुली याच्या आहारी जात आहेत आणि ते कुठे थांबायला पाहिजे याचे आहे ते हाच हेतू आमचा आम्ही कामं करतोय आणि त्यासाठी आम्ही आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकारी हा संघर्ष करत राहणार। त्यांच्यासाठी कुठेही किंमत मोजायला लागली तर आम्ही मोजायला तयार आहोत।